मित्रांनो, आज तुम्ही बघू शकता टी व्ही एस कंपनीच्या शोरूमला आलेलो आहे. जरा गाडीची चौकशी करण्यासाठी आलो मित्रांनो. तर आपल्याला गाडी घ्यायची आहे टी व्ही एसची, त्यासाठीच आलो आहे मी तर शोरूममध्ये. तर तुम्ही बाहेरच्या साईडला बघू शकता टी व्हीच्या बऱ्याच गाड्या उभ्या आहेत इथे. आणि आपल्याला टी व्ही एसची छोटीशी ही गाडी आहे ना उभी, या गाडीसारखी गाडी घ्यायची आहे. बघू आता शोरूममध्ये आतमध्ये गेल्यानंतर जे काय किंमत सांगतील त्याच्यावर डिपेंड करणार. ते सरांना तिथं विचारलं पाहिजे, आणि ते सर आपल्या ओळखीत आहेत चांगले, त्यामुळे त्यांना विचारलं पाहिजे. एक कस्टमर आले बघा, यांनी एक गाडी बुक केलेलं आतमध्ये, त्या एक चाललेले आहेत लोक. तर सरांना विचारतो काय कॉस्ट असेल त्याप्रमाणे. रामकृष्ण आहे जेव्हा डी व्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे टी व्ही एस शोरूमला. तर आता मी सरांची जाऊन आतमध्ये गाडी घेणार आहे, चौकशी करणार आहे कोणत्या गाडीची किती कॉस्ट आहे, त्या हिशोबाने आपल्याला एक छोटीशी गाडी घ्यायची आहे. बघू आता त्याच्यावर विचार केला जाईल थोडं वेळ. आता आपली एंट्री होणार आहे टी व्ही एस शोरूममध्ये. आणि आतमध्ये तुम्ही या साईडला गाड्या बघू शकता मित्रांनो, या साईडला गाड्या आहेत आणि याही साईडला गाड्या आहेत. मोठं आहे टी व्ही एस शोरूम हे मल्हारपेठच्या या ठिकाणी. आणि यांच्या इथं गाड्या टू व्हीलर वगैरे भेटतात, त्यासाठी आपल्याला आणि फायनान्सवर भेटतात गाड्या. इथं नंबर लिहिले आहेत बघू शकता तुम्ही. हे सर बघू शकता तुम्ही, आता त्यांचा फोन चालू आहे कोणाशी. आणि हे त्यांच्या आतमधले जे टी व्ही एस शोरूममधल्या गाड्या आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर डिझाईनवाल्या गाड्या आहेत तिथं. आतमध्ये 4च आहेत, बाकीच्या बाहेर लावलेल्या गाड्या तुम्ही बघू शकता. या 3 स्कूटी आहेत, बाकीच्या 4 मोठ्या गाड्या आहेत तिकडे साईडला. आणि इकडे या साईडला. आता याच्यामध्ये आपल्याला चॉईसिंगसाठी आपल्याला जे हवी होती ती काय गाडी आता इथं काय दिसत नाही आपल्याला, त्यामुळं ती गाडी मागवायला लागणार आहे सरांना. आणि सरांना सांगतो मी की ती गाडी मागवून घ्या. तुम्ही बघू शकता सर तिथं बसलेले आहेत त्यांच्या खुर्चीवरती. मॉनिटरवर काम चालू आहे त्यांचं, काय लागते तिथं. तुम्ही बघू शकता या ठिकाणी ह्या शोरूमच्या गाड्या वगैरे लावल्या आहेत इथं. आणि ते सर आहे तिकडे या साईडला, आणि त्यांचं थोडंसं ते कामात व्यस्त असल्यामुळे आता यांची ऑफिसची झाडलोट चालली आत्ताची. थोड्याच वेळात झाडलोट झाल्यानंतर आणि कस्टमरांसाठी एक छान असं बसण्यासाठी मस्त प्लेस बनवलेलं आहे त्यांनी. या ठिकाणी कस्टमर जे आले त्यांचे स्वागत करून या ठिकाणी बसतात. आणि या साईडला आल्यानंतर या साईडला बसतात कस्टमर थोडेफार, आणि त्यांच्या स्वागतासाठी बनवलं आहे बघा मित्रांनो. आता हे मामा म्हणून नवीन गाडी घ्या, पण आपले बजेट नसल्यामुळं सरांनी मला एक जुनी लुना दाखवली आहे, मी त्याचाच विचार केला आहे घ्यायचा. आता आपलं बजेट एवढं नसल्यामुळं ती जुनीशी गाडी घेणार आहे मी. तर सरांच्यावर आता मी बोलून चालू नाही की 26 जानेवारी झाल्यानंतर गाडी घ्यायची आपल्याला. आता फक्त आपण बघायला आलो तर ते मला म्हणलं चालू करून गाडी देतो तुम्हाला, कधी बी न्यायला तो. हा जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा. रामकृष्ण आहे.